मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मध्यरात्री 2:30 वाजता एक थरारक कारवाई होते. महसूल गुप्तचर संचालनालय म्हणजे DRI थेट छापा टाकतं आणि एका मोठ्या आंतरराष्ट्रीय सोने तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश करतं. पण खरी खळबळ पुढे उडते, कारण या तस्करीच्या जाळ्यात चक्क सत्ताधारी भाजपचा एक मोठा पदाधिकारी अडकतो. तब्बल 5 कोटींहून अधिक किमतीचं सोनं जप्त होतं आणि राजकारणात एकच भूकंप येतो. तर जाणून घेऊयात नेमकं हे प्रकरण काय. नमस्कार, मी वैभव पाटील. तुम्ही पाहतात माय महानगर लाईव्ह. शनिवारी 6 जूनच्या मध्यरात्री DRIनं ही धडक कारवाई केली. या आंतरराष्ट्रीय सोने तस्करीत ज्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत त्या भाजप पदाधिकाऱ्याचं नाव आहे अजित आचरेकर. आचरेकरसह इतर 5 जणांना पोलिसांनी खाकी दाखवली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्या अजित आचरेकरला सोनं तस्करीत अटक झाली त्याने काही दिवसांपूर्वीच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत थाटामाटात भाजपमध्ये प्रवेश केला होता. एवढंच नाही तर प्रवेश करताच त्याच्या गळ्यात अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघटनेच्या चिटणीस पदाची महत्त्वाची जबाबदारीही टाकण्यात आली होती. पण आता हाच पदाधिकारी थेट देशाच्या अर्थव्यवस्थेला चुना लावत सोन्याची तस्करी करताना रंगेहात पकडला गेलाय. आता प्रश्न असा पडतो की विमानतळावर अचानक भाजप नेत्यांच्या युनियन कशा काय सक्रिय झाल्या. मुंबई विमानतळावर वर्षानुवर्षे शिवसेना प्रणित युनियनचं वर्चस्व होतं. शिवसेना फुटली तरी ठाकरे गटाचे विनायक राऊत आणि शिंदे गटाचे किरण पावसकर तिथे सक्रिय आहेत. पण अचानक तिथे भाजपनेही पाय रोवायला सुरुवात केली आहे. आमदार प्रसाद लाड यांची सेल्बी नायस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण भाजप प्रणित युनियन तिथे घुसली. मिळालेल्या माहितीनुसार कस्टम आणि DRIच्या नावाखाली विमानतळावर मोठं साठवलोटं चालतं. ड्युटी फ्रीच्या नावाखाली दर महिन्याला तब्बल 500 कोटींचा माल येतो आणि जातो. मग याच पैशांच्या आणि मालाच्या मोहापायी तर राजकीय नेत्यांना विमानतळाच्या युनियनमध्ये रस निर्माण झाला नाही ना, अशी शंका आता उपस्थित केली जात आहे. याच मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर आणि थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती आरोप केलेत. नेमकं ते काय म्हणाले जाणून घेऊया. मुंबई विमानतळावर आपल्याला माहीत असेल, सोने तस्करीच्या प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना अटक झाली. काय रवींद्र चव्हाण यांची जी युनियन तिथे घुसवली आहे त्यांनी, रवींद्र चव्हाण भाजपचे अध्यक्ष, त्यांचे डावे उजवे जे लोक आहेत त्यांना सोने तस्करी आणि सोने चोरीमध्ये विमानतळावरती अटक झाली. याच्यावरती देवेंद्र फडणवीस का बोलत नाहीत? तुम्ही शिवसेनेच्या युनियनला आव्हान देण्यासाठी तिकडल्या जे काय तोडफोड घुसखोरी केली, कुणीतरी एक योगेश आवळे म्हणून आहे, ही त्यांची सगळी गँग आहे. काय करतात पोलीस मुंबईचे, महाराष्ट्राचे? आणि उघडपणे हे दिसतंय मला की भारतीय कामगार सेना शिवसेना प्रणित तिथे मजबूतीनं काम करत असताना रवींद्र चव्हाण एखाद्या गुंडासारखे तिथे घुसतात. पंचतारांकित हॉटेलमध्ये एअरपोर्टला धमक्या देऊन युनियन तोडतात. हे सगळे गुंड ते आहेत. ते काय त्यातले बरेच लोक हे सोने तस्करीमध्ये विमानतळावर त्यांना पकडण्यात आलेलं आहे. ह्याच्यावरती राज्याच्या गृहमंत्र्यांचं काय म्हणणं आहे का? ह्याच्यावर चंद्रशेखर बावनकुळेंचं काय म्हणणं आहे का? घोडेबाजार राहू द्या बाजूला. याच्यावर भाजपचे राज्याचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं काय म्हणणं आहे का? या गोल्ड स्मगलिंगचा, एअरपोर्टवरच्या गोल्ड स्मगलिंगवरती आपलं कंट्रोल राहावं म्हणून त्यांना तिथे युनियन पाहिजे स्वतःची. आता हे सूत्रधार, हे नवीन हाजी मस्तान कोण आहेत भाजपमधले, हे आम्ही सांगू का? विचारा रवींद्र चव्हाणांना. मुंबई विमानतळावर जसं मुंद्रा बंदरावरती पोर्टवरती ड्रग्स येतं मोठ्या प्रमाणात, ते कोणाच्या ताब्यात आहे? तसं इथे मुंबई विमानतळावर सोनं चोरी आणि सोने तस्करीच्या सातत्याने घटना घडत आहेत आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे लोक सामील आहेत. आम्ही वारंवार सांगत होतो. काल ती कारवाई झाली आणि या सगळ्या गोष्टी आता उघड होतील. 2022 मध्ये शिवसेना फोडताना आमदारांना सुरत, गुवाहाटी, गोव्याला पाठवण्यात पडद्यामागून महत्वाची भूमिका बजावणारे रवींद्र चव्हाण आणि मोहित कंबोज आता स्वतःच्याच पदाधिकाऱ्यांमुळे अडचणीत आल्यात. विमानतळावर कामगारांच्या हितासाठी युनियन चालवली जाते की सोन्याच्या तस्करीचं रॅकेट चालवण्यासाठी? हाच मोठा प्रश्न आता महाराष्ट्राच्या जनतेसमोर उभा राहिलाय. या संपूर्ण प्रकरणावर राज्याचे गृहमंत्री आता काय कारवाई करणार? भाजप या तस्कर पदाधिकाऱ्याची पक्षातून हकालपट्टी करणार का?
तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.